श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया। कर्मसन्न्यास योग। अर्जुन उवाच। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मागे तुम्ही कर्माच्या संन्यासाची आणि आता पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात, तर या दोहोंपैकी एकच जे माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक साधन असेल तेच मला सांगावे। श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याणकारी आहेत, परंतु या दोहोंपैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा आचरण करायला सोपा असल्याने श्रेष्ठ आहे। हे अर्जुन, जो कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही आकांक्षा करीत नाही, तो कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे। कारण आसक्ती द्वेषादी द्वंद्वापासून रहित पुरुष अगदी सुखपूर्वक भवबंधनातून मुक्त होतो। मूर्ख लोक संन्यास व कर्मयोग यांना निरनिराळी फळे देणारे मानतात। ज्ञानीजनांना मात्र असे वाटत नाही, कारण दोहोंपैकी एका मार्गाचेच उत्तम प्रकारे आचरण करणारा पुरुष दोहोंचेही फळस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो। सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे परमधाम मिळते तेच कर्मयोगाच्या मार्गाने जाणाऱ्यांना मिळते। म्हणून जो पुरुष ज्ञानयोग व कर्मयोग यांना फळरूपाने एक पाहतो तोच यथार्थ पाहतो। हे महाबाहू, कर्मयोगाशिवाय होणाऱ्या संन्यासाची अर्थात मन, इंद्रिये व शरीराद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये कर्तेपणाच्या त्यागाची प्राप्ती होणे कठीण आहे, परंतु भगवद्गीते स्वरूपाचे मनन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याशी शीघ्र प्राप्त होतो। ज्याने मन वश केले आहे, जो जितेंद्रिय व शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच प्राणीमात्रांच्या आत्म्याशी ज्याचा आत्मा एकरूप झाला आहे, असा कर्मयोगी सर्व कर्मे करीत असूनही अलिप्त राहतो। तत्ववेत्ता सांख्ययोगी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छवास करणे, बोलणे, देणे घेणे, डोळ्यांची उघडझाप करणे या सर्व क्रिया इतरांप्रमाणेच करीत असला तरी सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरतात असे समजून मी काहीच करीत नाही असे निसंदेह मानतो। जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती त्यागून कर्मे करतो, तो पाण्यातील कमलाप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो। कर्मयोगी ममत्व बुद्धी रहित होऊन केवळ शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांद्वारे आसक्ती त्यागून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्मे करतात। कर्मयोगी कर्मफळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो आणि सकाम पुरुष फलाकांक्षाने कर्मफळात आसक्त होऊन बंधनात पडतो। ज्याने आपले अंतःकरण वश केले आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष तर कर्म न करता आणि न करविता 9 द्वारांच्या या शरीररूपी नगरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदपूर्वक सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूपात स्थित होऊन राहतो। परमेश्वर कोणाचा कर्तेपणा आणि कर्म उत्पन्न करीत नाही, तसेच कर्मचे फळही कोणाला देत नाही। ही सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारेच केली जातात। सर्वव्यापी परमात्मा कोणाचेही पाप अथवा पुण्य ग्रहण करीत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकून टाकले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी मनुष्य कर्तेपणाच्या मोहात पडत आहेत। परंतु जेव्हा त्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या तत्वज्ञानाने नाहीसे होते, तेव्हा जसे पूर्वेला उगवलेला सूर्य सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, तसे ते ज्ञान परमात्म्याच्या स्वरूपाला स्पष्ट दाखवून देते। ज्यांची बुद्धी तद्रूप झाली आहे, ज्यांचे मन तदाकार झाले आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांची निरंतर ऐक्यभावाने स्थिती आहे, असे तत्परायण पुरुष आत्मज्ञानाने निष्पाप होऊन अपुनरावृत्तीला अर्थात परमगतीला प्राप्त होतात। ते ज्ञानीजन विद्या आणि विनयाने संपन्न ब्राह्मण
तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतात. ज्यांचे मन समभावात स्थित आहे त्यांनी या जन्मीच संसाराला जिंकले आहे, अर्थात जन्म मृत्यूच्या बंधनावर विजय मिळविला आहे. ते ब्रह्मप्रमाणेच निर्दोष आहेत आणि ब्रह्ममध्येच स्थित आहेत. जो प्रिय वस्तू मिळाल्याने हर्षित होत नाही, तसेच अप्रिय वस्तू मिळाल्याने उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धीचा संचयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो. बाह्य विषय सुखांमध्ये आसक्ती नसलेला पुरुष आपल्या अंतःकरणातच भगवद्ध्यानजन्य सात्विक सुख मिळवतो. त्यानंतर परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूपी योगात ऐक्यभावाने स्थित झालेला पुरुष अक्षय सुखाचा अनुभव करतो. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे सर्व भोग विषयी पुरुषांना सुखरूप भासत असले तरी ते निसंशय दुःखालाच जन्म देणारे आहेत. तसेच ते उत्पन्न होऊन नाहीसे होणारे अर्थात अनित्य आहेत. म्हणून हे कौतेय, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांच्यात रमत नाही. इहलोकी या देहात असतानाच कामक्रोधापासून उत्पन्न होणारे आवेग ज्याने आपल्या स्वाधीन केलेले असतात, अर्थात कामक्रोधाला ज्याने पूर्णपणे जिंकले आहे तोच योगी आहे आणि तोच या जगात सुखी आहे. जो अंतरात्म्यातच सुखी आणि आत्म्यातच रममाण झालेला आहे, तसेच ज्याला आत्म्यातच ज्ञानप्रकाश मिळाला आहे, तो परब्रह्म परमात्म्याशी ऐक्य पावलेला योगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ज्याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत, ज्याचे सर्व संशय ज्ञानाने निवृत्त झाले आहेत, जे सर्व प्राणीमात्रांच्या हितात रत आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चल भावाने परमात्म्यातच स्थित आहे, ते परब्रह्मवेत्ते पुरुष शांत परब्रह्माला प्राप्त होतात. कामक्रोधापासून अलिप्त चित्ताला वश केलेल्या व परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केलेल्या आत्मज्ञानी पुरुषांसाठी सर्वत्र शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण आहे. ज्या मोक्षपरायण मुनीने बाह्य विषयांना वैराग्याच्या आश्रयाने बाहेरच ठेवले, दोन्ही भुवयांमध्ये दृष्टी स्थिर केली, प्राण व अपान यांची उजव्या डाव्या नाकपुड्यांतील येजा बंद करून त्यांचे सुषुम्नेन ऐक्य केले आणि इंद्रिये व मन बुद्धी यांना स्वाधीन केले, त्यामुळे त्यांच्या इच्छा, भय आणि क्रोध नाहीसे झाले. तो या शरीरात असतानाही सदा मुक्तच आहे. हे अर्जुन, माझा भक्त मला सर्व यज्ञ व तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर, तसेच सर्व प्राणीमात्रांचा सुहृदय अर्थात निस्वार्थ, दयाळू व प्रेमी असे तत्वता जाणून शांतीस प्राप्त होतो. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात कर्मसन्यास योग नामक 5वा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.